चहा पाजण्यासारखं करतो काय तू? नुसतं चहा पाच. हे बघ तुझ्यासाठी पुरीचं स्थळ आणलंय पुरीचं. काय बोलतो? बघ जालू 2 चहा 2 वडापाव. कुठे स्थळ? अरे जवळच राहिलंय. जवळच आहे ना? हा चल मग चल. अरे चहा वडापाव. अरे तुला त्यांच्या घरी पोहे चालतो ना डायरेक्ट. चल. कुठं दाखवू राहिलं लोकेशन? आईला लोकेशन तर इथं दाखवू राहिले बरं का. याचे काय ना घर. हे घर आहे का? हा. अरे माझ्या लायकीतलं घर बघायला लावलं, तुझ्या लायकीतलं नाही. मग हे कसं वाटतंय? हे घर? अरे लायकीच्या आतमधलं घर बघ ना, हे लायकीच्या बाहेरचं आहे. अरे मग याचे 100% याचे. चल. अरे गेट वर हाकलून देतील ते बाहेर. अरे तू काय येडा आहे का? अरे लोक जेवढे पैशाने श्रीमंत असतात ना तेवढे तर मनाने श्रीमंत असतात. अरे मला लय अनुभव आहे. आतापर्यंत किती पुरे बघितले मी? 30-35 पुरे बघितले असतात. त्यापेक्षा जास्त अनुभव आहे मला. चल. ए भांगारवाले बाहेर चला. या बघा आताच माझं जेवण झालंय, माझा झोपायचा टाइम आहे. अजिबात नाटकं करायचं नाही. तुमचा काय आरडावारडा असेल तिकडे बाहेर करायचा नाही का? भांगरवाले नाहीयेत. तुम्ही फिरीवाले आहेत ना? तुमच्या तोंडाकडे बघून नाही तरी मला तसंच वाटत आहे. तुमचं काय ते कोलगेट साबण ब्रश टूप असतं ना ते तिकडे विकायचं. त्याला नाही का डिस्टर्ब नाही करायचं मला अजिबात. त्याला नाही का? आम्ही ते पोरगी बघायला आलो होतो. हो पोरगी बघायला आले होय तुम्ही? अच्छा म्हणजे तुमचा नंबर आहे का? आधी सांगायचं ना मला. या. तुम्ही मालक आहे का? नाही मग एवढा का माझ्यावर करतो? हा ना लायकीत राहून जरा शिक. हो त्याचं काय आहे, मालक नसला ना मी जरा माजल्यावानी करतो आणि मला पगार जास्त आहे. अरे मग लायकीत राहा ना. असं तो काय हा ना पाहुणे सांगा असं बोलतात का? पोरगी बघायला आला मी काय चेष्टा करायला का इथं? या लायकीत राहायचं. हा नाश्त्यात काय घेणार तुम्ही? भीती वाट राहिली. अरे काय भेटो? अरे मी म्हणलो होतो तुला हे माननी श्रीमंत असतेत. अरे बघ आपलं कसं रुबाब चाललंय इथं. अरे नेट बस ना. अरे पोरगी बघायला आलो आपण. रुबाब पाहिजे रुबाबच बस जरा. एवढा पण माझं काय कामाचं नाही. नीट बस जरा फक्त. असं जरा. नमस्कार. उठ ना उठून कर ना. नमस्कार. नमस्कार. बसा. माफ करा जरा यायला उशीर झाला मला. काय हरकत नाही. तुम्ही येणार म्हणून सामान आणाय गेलो होतो जरा. बरं बोला, खाणार का पिणार? खाणार का पिणार रे? जेवायला मागणं जेवायला. तो काय भिकारी का? जरा शिक. भिकारी त्याला जर जेवायला मागितलं ना ते म्हणे यांना काय खायला भेटत का नाही. प्यायला मागवतो प्यायला. चहा चालेल. चहा? अरे चहा प्यायला का? तू टपरीवाला का चहा प्यायला? दादासाहेबांच्या घरी आला ना तू. अरे आम्ही गर्भ श्रीमंत, जरा चांगलं मागा काहीतरी. इज्जत घालतो का माझी तू? काय मागायचं? पनीर चिल्ली माग. पनीर चिल्ली. पनीर चिल्ली? अरे तू काय दाल भाजरे हॉटेलवर आला का? अरे शिळ भ्यासान खाऊन आला असेल तू आणि हेच आल्यावर पनीर चिल्ली सुचती होय रे तुला. आणि म्हणतो पनीर चिल्ली. थोडे श्रीमंत लोक नाही दिसले तुम्ही माजल्याने करता माहितीये का? मागा काय खायचंय ते? मला नाही खायचं काही. खायचं ना खाली मला. माफ करा. आम्ही काय गर्भ श्रीमंत असल्यामुळे ना मला जरा माज आलेला आहे. बोला काय खाणार? मला नको भाऊ काही. काहीच नाही बघायचं मला. काहीच नाही खाणार? काहीच नाही खायचं. अरे तुझ्या आईला तुझ्यामुळं सकाळी 5:05 उठलोय, सामान घेऊन आलो. म्हणतो नाही खायचं मग काहीतरी. तुम्हाला काय वाटत ते आणा. ए राजू यांना गुलाबजामान. याला? हा. आणि याला पण आण. हो काय दिवस आलेत भो मायावर. एक काय यातनी काही त्रास नाही झाला?
हे अरे काय गुलाबजांबू. अरे कुठे गुलाबजामू? अहो त्याचं काय झालं, गुलाबजांबूला ना वेळ होता, पाक तयार झाला म्हणून पाक आधी घेऊन आलो. घ्या. आमचं तसं काय नव्हतं, गुलाबजामू होस्तोवर थांबलो असतो आम्ही. अहो आता शिक दूध आणलंय, ते तापवायचंय, ते आटवायचंय, तो खवा मळायचाय, मग ते गुलाबजांबू तळायचे आणि मग तवा कुठं जाऊन गुलाबजांबू येतं. मग काय घ्या पाक पिऊन. तुझ्यासोबत येणारच नाही भाऊ कुठं आता. शाळेला घरी नीट जातो की नाही ते पण नाही माहित. अरे गेला तरी का नाही. रे चाकवान. आता पाक पिलोय, उद्या सकाळी जिलेबी चांगली निघन. बांधारातून पाणी घालते, पाणी पुसून घे. एकच नंबर पोरगी आहे. नशीब काढा नशीब, एक नंबर. तू आहे ना फक्त लग्नाला हा म्हण. हा तिच्या भावाचा आहे ना बरोबर कार्यक्रम करू आपण. बरं का? बरं कशी वाटली मुलगी? माल. मला कोण मारलं? मी तुला विचारलं होता कशी वाटली. आयटम परत कोण मारलं? माया बहिणीला आयटम कस काय म्हणला तू? यो माल भरला तर मी आयटम भरला नाही चालत का? अरे त्याची होणारी बायको तो काही म्हणेन, तू कस काय म्हणतो? विचारा प्रश्न. पहिला प्रश्न विचार. तूच विचार ना, तूच विचार. मी विचारू. हा विचार विचार. नाव काय रे तुझं? राजू. नाव काय तुमचं? शांती. शांती. वाह काय नाव आहे शांती. घरातली कामं जमतात कसं? अरे तुझ्या नाही काय गरज नाही. काय गरज आहे घरातल्या काम करायची? धुणं भांड फरची बिरची आम्हाला सगळं येतंय. मी स्वतः करी सगळं काम. घरातलं काम मी यार तू काय करशील? म्हणजे ह्यो करी ह्यो करी सगळं. सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही कमून देऊ राहिले, तिला बोलू द्या ना. अहो कस काय बोलन, मुकी ती काय मुकी आहे? तर तुझी काय गरज आहे बोलायची? रस काय पडती म्हणतोय बोलायची. नंबर विशेष नाही. हा अरे नशीब काढ होतो. बोलणारच नाही. काय बोलणारच नाही. वा वा वा. हा एकदम मस्त छान आवडतंय ना. मम्मी कोण आहेत? अरे बाळा तुझे नवीन पप्पा येते. काय पप्पा मम्मी हे काय नवीनच? अहो माझ्या बहिणीचे ना पहिले 2 लग्न झालेले इथं. आणि ते कुठं असतात आता? बिचाऱ्यांचा खून झाला. कुणी केला? मीच. काय कमून? कारण त्यांचा मा पैशावर डोळा होता. बरं ते जाऊ द्या, मुलगी आवडली का? आम्ही घरी जाऊन सांगतो. थांब येत घरी जाऊन सांगतो. सांग. आम्हाला घरी जायला 2 महिने तर लागतात. 2 महिने सांगतो ना आम्ही तुम्हाला. 2 महिने सांगतो. राजू बेल्टान. 15 दिवसात सांगतो. 15 दिवसात. राजू चाकवान. 2 दिवसात. 2 दिवसात सांगतो. राजू बंदुकान. आवडली आवडली पोरगी आवडली. यस यस. आता काय टेन्शन घ्यायचं नाही, सुखाचा संसार करायचा. 4 पोरं फ्री तुम्हाला. काय अडचण नाही, काय कष्टच घ्यायचं नाही, फक्त लग्न करायचं. सुखी परिवार. हो जाऊन दे ना घरी, आता खूप उशीर झालाय. घरी जाऊन दे ना. जाऊन दे ना घरी. अरे माझी बहीण काय तुला घरी घेऊन जायला दिली काय? घर जावा येतो आता, इथंच राहायचं. आयला तो माणूस का म्हणे ना काय नुभव. आला 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 आला. टाइम केला बरं का तुम्ही. हा जरा कुठे घ्या लवकर, यांचे शिक्के साया घ्या लवकर लवकर घ्या. तिसरा का? हा तिसरा तिसरा. अरे दे अंगठा दी. अरे तुझ्या नावावर अर्धी संपत्ती करून राहिली ती. तुला नव्हतं का म्हणलो श्रीमंत लोक मानाने पण श्रीमंत असतात. करतो कुठे घेऊ कुठे घेऊ? ओके. किती दिवसात होईल प्रॉपर्टी नावावर? डोक्यावर पडला काय तू? जीवन विमा काढलाय तू आता. काय तू मेल्यावर 4 कोटी भेटतील तिला. काय? मी मेल्यावर मग मी मारणारच नाही. कस काय भेटतील? काय म्हटली? हे असं म्हणली की पहिले दोघं पण असे म्हणायचे, मी नाही मारणार मी नाही मारणार, पण मारले बिचारे. काय भाई त्यांच्या नाव आहे ना. मी 4 कोटीचा विमा काढला होता. 8 कोटी आले मी आल्यावर खपक्याच घर बांधलं.
भाई आता फक्त एकच वाट बघतोय तू मारायची. तू मेला ना भाई अंडर वॉटर स्विमिंग पूल करणार आणि त्यात डॉल्फिन टाकणार का माहितीये का. हे माझे पोरं आहेत ना त्यांना डॉल्फिन वर पावाय शिकायची माहितीये का. डॉल्फिन सोबत मामाचं स्वप्न आहे रे पोरांसाठी काहीतरी करायचं. भाई तू कधी मरतोय वाट बघतोय.